Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघताय सध्या मी CSMT स्टेशन मध्ये आहे आणि इथे मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे. तुम्हाला प्लॅटफॉर्म दिसतील, तिकीट स्टेशन दिसेल किंवा जिथं कुठे जागा दिसेल तिथे मराठा आंदोलक हे बसलेले आहेत. इथे काही मराठा आंदोलक आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर जे मराठा आंदोलक खाली बसलेले आहेत, जे स्टेशनकडे आहेत, जे ट्रेनमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे समोर डान्स करतायत त्यांना सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. कुठून आलात तुम्ही? लातूर. कुठून? लातूर. लातूर. कधी आलात? 4 दिवस झाले, 5वा दिवस आहे आज. राहण्याची थांबण्याची व्यवस्था कुठे तुमची? राहण्याची सोय नाही, आम्ही कुठं पण जिथं जागा भेटेल तिथं बसतो आम्ही. मग आता काय कधीपर्यंत थांबणार? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार. आम्ही मुक्काम पोस्ट दसवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून आलेलो आहोत. आज 3 ते 4 दिवस आम्ही इथं मुंबईमध्ये पाटलासोबत प्रस्थान केलं होतं आणि आमची राहण्या खाण्याची सोय आम्ही कुठलीच केली नाही. तर आम्ही उघड्यावर रस्त्यावर आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथं आहे, बिकट पाणी प्यायला नाही आणि बाथरूमची सोय केलेली नाही. आम्ही राशन घेऊन आलो तर आम्हाला पाणी सोय केली नाही. यांनी पूर्णपणे हॉटेल बंद केलेली आहेत. तरी पण आमचे मराठा बांधव गावाकडून भाकरीची सोय, चिवड्याची सोय करत आहेत. त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह करत आहोत. पण आम्ही फडणवीस साहेबांना एक सांगू इच्छितो की फडणवीस साहेब, तुम्ही आता मराठ्याचा अंत बघू नका. हे मराठे गेल्या 40 वर्षापासून आरक्षण मागत आहेत, पण तुम्ही फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. 50% आतूनच आरक्षण तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. जोपर्यंत पाटील साहेबांना तुम्ही आरक्षण देणार नाहीत आणि GR तुम्ही काढणार नाहीत तोपर्यंत हे मराठे मुंबई सोडणार नाहीत. हे आम्ही इथल्या सर्व मराठा बांधवाच्या हमीनुसार सांगतो की तुम्ही काही केलो, तुम्ही आम्हाला पाणी नाही दिलं, जेवण जरी नाही दिलं, आम्ही उपाशी राहू, एक टाइमचं जेवण खाऊ आणि पाणी पिऊन राहू. जसं आमचे पाटील साहेब उपोषणाचे बसले आहेत तसं पण आम्ही पण उपोषण करू. आमचा इथला बसलेला आमचा जो समाज आहे आज रस्त्यावर आहे. विरोधक हे म्हणतात किंवा मराठ्यांना आता सरकार तर म्हणते की आम्ही टॉयलेटची व्यवस्था करून दिली, टँकर लावून दिले. हो, ते पण त्यांचं बरोबर आहे. तुम्ही आता तुमच्या मीडियाच्या समोर तुम्हाला मी नेऊन दाखवतो. एक 5-50 टॉयलेट इथं जमा केलेत, पण आज लाखाच्या संख्येनं इथं मराठा बांधव उभा आहे. त्यांनी कुठं सोय करायची? यांनी अंत आमचा पाऊस नाही. आम्ही जर अंत सोडला तर आम्ही रस्त्यावर सुद्धा टॉयलेट करू. याची सगळी जिम्मेदारी ही शासनाची राहील आणि महानगरपालिकेची राहील. आज 3रा दिवस आहे. गावाकडून आम्ही अन्न आणत आहोत, आमचे बांधव पाठवत आहेत, पण ह्या 2-3 दिवसाखाली पूर्ण हॉटेल बंद आहेत. पाण्याची टँकरची सोय काल केली आहे, ती पण तुटपुंजे बोटावर मोजणे इतके. एवढ्या लोकसंख्येला एवढे टँकर पुरतील का? आणि हे कुणाच्या जीवावर आहेत? हे आम्ही भरलेल्या टॅक्सवर. ही मुंबई आहे आमची आणि आम्हाला रस्त्यावर हटवत आहेत. पार्किंगची सोय केली, त्या ठिकाणी बसण्यासाठी नाही, पूर्ण चिखल आहे. आम्ही स्वयंपाक बनवायचा कसा? गावाकडून आम्ही 15 दिवस पुरल्यासारखं राशन आम्ही सोबत घेऊन आलो आहोत. जोपर्यंत आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं ठाण मांडून बसणार. तुम्ही कुठून आलात? दसवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर. आणि कधी आला तिकडे? 27 तारखेला निघालतो आम्ही. व्यवस्था झाली सगळी? नाही, व्यवस्था नाही. आझाद मैदानात भरपूर चिखलते आहे. महानगरपालिकेकडून कोणती सोय केली जात नाही, गैरसोय होत आहे आंदोलकाची. कोण करते तुमच्याकडे? महानगरपालिका आणि राज्य शासन. आता आरक्षणाचा तिढा कसा सुटतो? आता हे शासनाच्या आता 50%च्या आत OBC आरक्षण दिलं तर सुटणार आहे. पण फडणवीस तर सांगतात की आम्ही सवलती वगैरे देतो मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर. काही होणार नाही. आम्हाला 50%च्या आत OBC आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. मराठवाड्यात कुणबीचे नोंदी सापडलेल्या आहेत, त्या आधारावर आम्हाला कुणबीमध्ये आरक्षण मिळू शकतं OBC मध्ये. तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्ही कुठे? आम्ही लातूरून आलो. आम्हाला जेवण जरी नाही मिळालं तर कांदे खाऊन जाऊ, या मुंबईला जाम करू. आमच्या जर दादाला, मनोज दादाला जरा बी तब्येत खालवली, अख्खी मुंबई पंबई करून टाकू. आम्ही कांद्यावर जगाला. मी एक पोत कांदा आणायला लावला गावाकडून. अजून इथं जेवायला जर नाही मिळालं, कांदे भाकरी खाऊ, शिळ्या भाकरी खाऊ. मी माझ्या गावाकडल्या पोराला 2 महिन्याची पगार पार झाली तर झाली म्हणला. नसले बंधूची कडक भाकरी कांद्या शेतातले आणला, शेतातले ट्रक भरून आणतो. अजून लागले तर मला भाव नाही या कांद्याला. मराठा समाजासाठी अर्धा एकर गेली तर गेली. अजून एक मराठा लाख मराठा. साहेब, आमच्या लेकरा बाळाचे लय वनवास आहेत. आमच्या लेकरा बाळाला 90% घेऊन काही घरी बसावं लागतंय. ह्या 40%वर नोकऱ्या लावतात. यांच्या घरी पगार येतात नाही. आमचा आत्मा तळतळ करायला आहे. आमच्या पोटात काही नाही. 3 दिवस झालं आम्ही दादामुळे उपोषण करायला आजूबी, पण लई तब्येत ही होईल म्हणून हे मावळे लागतात म्हणून आम्ही थोडं थोडं खावला लाव. अशी जर वेळ आहे तर त्यांच्या बरोबर उपोषणला बसू आम्ही.
एक सुद्धा गल्ली सोडणार नाही, कुठल्या अख्खी गल्ली सोडणार नाही मुंबईतली. साहेब आमची तकलीफ आम्हाला माहित आहे काय ते. आम्हाला या आरक्षणामुळे एवढं वंचित ठेवलंय की आमचे लोक फाशा घेऊन मरलेले आहेत. काही लोकांची मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सध्या. तर तुमचे मुलगी किंवा मुलगा आहे शिक्षण? माझा मुलगा आहे शिक्षणाला. मी 1,23,000 रुपये भरला. 10,400 रुपये महिना मला हप्ता आहे. मला 12,000 पगार आहे फक्त. कसं भरायची मुलाची फीस? काय करता तुम्ही? मी गाडीचा ड्रायव्हर आहे. कशी फीस भरू त्या मुलाची मी? शेती किती आहे गावाकडे? शेती 2 एकर आहे. मला 2 मुलं आहेत. हा, त्यांना 1 एकर दिल्यावर का खाऊ मी पुन्हा? अशी परिस्थिती आहे. माझ्या मुलाला नाही, माझ्या टोटल सगळ्या बांधवाच्या मुलाला नोकरी लागली. आम्ही गड जिंकलो. आम्हाला बाकी काहीच नको. आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आणि फडणवीस सांगू नका साहेब. फडणवीस आम्हाला नुसतं काडीनं गंध लावलं लांबून वर बसून. फडणवीस काहीच करू शकणार नाही. आम्हाला आरक्षणच द्यावं लागेल. ही समित्या पाठवून काहीच उपयोग नाही. आता आमची शेवटची लढाई आहे ही. आमचा आजू समाज लय गावाकड सगळ्याच्या घरी एक फोन करते. फक्त एकच माणूस धडधड घरातला. अजून तुमच्या मुंबई नाही 50 500 किलोमीटर रांगा लागतील. अजून प्रत्येक घरात लय माणसं आहेत. अजून आम्ही थोडके आलो. ते म्हणतात की आंदोलनाच्या मागे कुणाचे तरी रिसोर्सेस आहे. कुणाचा रिसोर्स नाही, काय नाही. ही सरकार फक्त इकडे तिकडे बनवाबनवी करायला. आता गरजवंत मराठ्याचा लढाई हा. आज इथे नाही का येताना सगळ्यांनी बीएमडब्ल्यू मोठ्या कार आणल्या असत्या. आज इथे सगळ्यांनी बीएमडब्ल्यू मोठ्या कार आणल्या असत्या. पण सगळे गरजवंत मराठे कशाने आलेत? टेम्पोने आलेत, रिक्षाने आलेत. इथं गरज मराठ्यांना तुम्ही बघा. आता यांच्या पोराला किती 1,20,000 फीस आहे ओपन मध्ये असल्यामुळं. यांनी कशी भरायची तुम्ही सांगा ना. आज या ठिकाणी 1 कोटी समाज आला इथे. या ठिकाणी उगाच येडाखोळा नाही समाज. त्यांना माहिती आहे की आता शिक्षणाची गरज आहे. आधी आमच्या बापदादाला 50 एकर जमीन होती. पण आता ती 2-3 पोरं, 4 पोरं, 2 पोरं असे करू 5 एकर 2 एकर जमीन आली. आता काय करायचं समाजानी? आज 2 पोरं आहेत. हम दो हमारे 2 पण नाही. हम दो हमारे 1 पोर आले समाज. पण शिक्षणाची फीस कुठून भरणार? शिक्षणाचं मग काय करणार समाज? आज तुम्ही बघा रोज बघा बीड जिल्ह्यात रोज 5 आत्महत्या आहेत. 5 आत्महत्यापैकी 4 आत्महत्या मराठ्याच्या आहेत. कशा आत्महत्या त्या विचार करा तुम्ही. आज कापसाचा भाव 20 वर्षाखाली 3,500 होता. 2003 ला कापसा 3,500. आज 20 वर्ष झालेत. कापसाचा भाव 7,000 आहे का? 7,000 पण भाव नाही. 2000 जमिनीचा भाव असता 1 लाख होता. आज 50 लाख रुपये जमिनीचा भाव आहे. जमिनीचा भाव 50 पट वाढलाय. किती वाढलाय? जमिनीचा भाव 50 पट वाढलाय. परंतु तुम्ही शेतीचा भाव वाढला का? कापसाचा भाव डबल पण झाला. कापसाचा भाव डबल झाला का? तुम्ही सांगा मला. तुम्हाला असं वाटतं का की शेतमालाला भाव दिल्यानंतर हे प्रश्न कमी होऊ शकतो? शेतमालाचा तर तो आहे विषय. समजा तो विषय आहेच. आमचा मराठा गरीब आत्महत्या करतोच. परंतु आज सगळं शिक्षणावर चाललंय. कारण आता जमीन नाही आहेत. कारण की समाज वाढलाय, लोकसंख्या वाढलेली आहे. 1 एकर 2 एकर जमीन वाढलाय. मग कुठून पिकवणार समाज? शेती काळाची, शिक्षण काळाची गरज आहे. शिक्षण काय फायदा? जर आरक्षण दिलं तर आमचा समाज सुधरेल. नाही तर एवढा मोठा प्रचंड वेगाने हा समाज आलाय. आज महाराष्ट्राने सगळ्या जगाने दखल घेतली आहे. तिथं हा समाज कशामुळे आलाय? पण हे लक्ष्मण हाके सदावर ते विरोध करतायत. त्या विरोधात आम्हाला काही घेणं नाहीये. इथं आमचा मूळ प्रश्न आमच्या मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. गेल्या हे बघा मागच्या वेळेस पण कोणी समाज आला, यावेळेस पण कोणी समाज आलाय. अहो हे कांदे खायचं म्हणताय ते. अहो बघा हे लोक नाही का, हे बघा कांदा घेऊन आहेत लोक. काय म्हणतात याचा विचार करा तुम्ही. हे बघा इकडे बघा. फडणवीस आदरणीय फडणवीस साहेबांना मला विनंती आहे की गेल्या 15 वर्षापासून जरांगे पाटलांनी आयुष्य घेतलाय. हा जरांगे पाटलांचे आंदोलन उभं केलंय. ते सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे. आजपर्यंत बरेच झाले असतील, मेहनत झाले असतील. परंतु अण्णासाहेब पाटलांनी याच्यावर फाशी घेतलेली आहे. घेतली की नाही फाशी? पण फडणवीस म्हणतायत की आम्ही मराठा समाजाला सवलती देतोय. आता त्यांना शिष्यवृत्त्या वगैरे दिल्या. आता संस्था आपल्या हे बघा विषय सवलती जरी दिल्या तर शेवटी नाही काय लेकरा बाळाचा प्रश्न आहे. विषय कशाचा आहे? लेकरा बाळाचा प्रश्न आहे. शिक्षणाचा विषय. जर ओबीसी मधून गेले तर फीस कमी होईल लेकरांची. आता तुम्ही सांगा येणार नाही का 12,000 रुपये पगार आहे. कसं बघायची घर? हे करा ना. अजून आपल्याला इथं काही लोकांशी बोलायचं. या पुढे या. कुठून आलात? कुठून आलात? आम्ही बीड जिल्ह्यातून माजलगाव मधून आलो. मी स्वतः M.Com ला आहे. मला 89 मार्क आहेत. पण केवळ आमच्या कॉलेजमध्ये ओबीसी वाल्यांना 91-92 मध्ये ऍडमिशन भेटले आणि मला 89 असून मला आरक्षण भेटलं नाही. माझ्यापेक्षा जास्त. कुठल्या कॉलेजमध्ये? मी माजलगाव मध्ये संभाजीनगरला देवगिरी कॉलेजला माझं ऍडमिशन होतं आणि 89 मार्क भेटले तरी पण ऍडमिशन भेटलं नाही. बाकीचे समाजातली पोरं आहेत त्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क असून ते त्यांचं ऍडमिशन झालं, माझं ऍडमिशन झालं नाही. मग आम्ही ह्या समाजात म्हणजे जन्माला येऊन काय पाप केले की आम्हाला जास्त मार्क असून पण ऍडमिशन भेटायला गेलेत? तुला असं वाटतं आरक्षण मिळालं तुझे प्रश्न?
आरक्षण मिळाले माझं ऍडमिशन होईल, मला कुठेतरी नोकरी लागल, नोकरीमधून आरक्षण भेटून मला कुठेतरी काहीतरी माझ्या व्यवसाय उभा राहील, म्हणजे नोकरी लागून माझा व्यवसाय काहीतरी मी धंदा पाण्याला लागल. सरकार देईल आरक्षण असं वाटतं तुला? सरकार आरक्षण देऊ नाही देऊ, जोपर्यंत आमचे म्हणत होते आमच्या सोबतच, आम्ही छाती गोळ्या खाऊ पण इथून आरक्षणच घेऊन जाऊ. या पुढे या. कुठून आलात? मी परळी तालुका बीड जिल्ह्याहून. या पुढे या. पुढे या. कुठून आलात? बीड जिल्ह्याहून परळी तालुका. काय समस्या आहे तुम्हाला? काय अडचण आहे? काय नाही, मराठ्याला आरक्षण पाहिजे. आज 11वीचं ऍडमिशन घेत असताना ऑनलाईन केलेलं आहे. ऑनलाईनला आमच्या मराठ्याच्या मुलाला 99% 90% भेटून सुद्धा चांगलं कॉलेज भेटत नाही, आणि ओबीसी इतर कास्ट मधल्या ह्यांना 60% बी चांगलं कॉलेज भेटते. आता आरक्षण मिळेल का हा विषय? आरक्षण तर भेटायच पाहिजे. आरक्षण नाही भेटून आमच्या मुलांना एवढे मार्क घ्यायचे, कुठे MBBS काय कुठे इंजिनिअरिंग करायचे असले तरी ते आमच्या मुलाला मार्क भेटून सुद्धा ते कॉलेज चांगले भेटत नाहीत, कुठे नंबर लागत नाही. आणि शिक्षणाचा प्रश्न ते सांगतायत. अजून काही आंदोलकांसोबत आपल्याला बोलायचं आहे? तुमच्या मार्फत फक्त मला एकच गोष्ट सांगायची नितेश राणेला. नितेश राणेंनी काल असं स्टेटमेंट दिलंय की मराठ्यांना कुणीतरी रसद पुरवत आहे आणि जरांगे पाटलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी गोळ्या झाडतंय. त्याच नितेश राणेला तुमच्या मार्फत माझा एक सवाल आहे. ज्या टायमाला त्यानं 2014 मध्ये सोनिया गांधीचे तळवे चाटत होता त्या टायमाला आम्ही त्याचा लातूर दयानंद सभागृहामध्ये कार्यक्रम घेतला होता मराठा आरक्षणाचा, आणि त्या दयानंद सभागृहामध्ये त्यानं देवेंद्र फडणवीसला जानव्या दानव्याचं सरकार आहे म्हणून हिणवलं होतं. आज तीच नितेश राणे असा म्हणतोय की मराठ्याला आरक्षणाची गरज नाही, आम्ही 96 कुळी. अरे कुठं गेला 96 कुळी? आम्ही काय मेलेले आहो का? 11 माशी आहो का 12 माशी? इथं 12 माशी 11 माशीचा सवाल नाही, इथं मराठ्याला आरक्षण पाहिजे. आणि नितेश राणे कोंबडी चोर, तुझा बाप कोंबडी चोर, तू पण कोंबडी चोर, तुझी अवकातच नाही आमच्यावर बोलायची. सगळ्या मराठ्याला फक्त आरक्षण पाहिजे, आणि आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून घरला जाणार नाहीत म्हणजे जाणार नाहीत. पण तुम्ही नितेश राणेंबद्दल बोलतायत, इकडे गुणरत्न सदावरच्या कोर्टात गेले की आता यांची परवानगी रद्द करा. गुणरत्न सदावरत्या म्हणजे त्याची बोलण्याची, त्याच्यावर आमची बोलण्याची म्हणजे त्याची लायकीच नाही, आम्ही त्याच्यावर बोलावं. की त्याच्यासाठी आमच्या बार्शीकरांनी एक खाली आणलाय लावायला. त्याला तुमच्याकडे जर त्यांच्या घराचा ऍड्रेस असेल, पत्ता असेल तर आम्हाला द्या, ते हाल्या न्यायचं तिथं लावायला त्याच्यावर. सरकारने त्यांना सुरक्षा दिली. सरकारने सुरक्षा दिली. सरकारनं त्याला किती बी सुरक्षा देऊ दे, फक्त तुम्ही आम्हाला एकदा ऍड्रेस सांगा त्याचा. सरकार किती बी, आता ही सुरक्षाच आहे सरकारची. सगळे उभारलेत लिवान. सरकारच्या ह्या पोलीस बांधवाला आम्ही खायला पुरवतोय. आज 3 दिवस झालं ह्यांनी आम्हाला खायला दिलं नाही, संडासची सोय केली नाही, पाण्याची सोय केली नाही, तरी आम्ही इथंच आहेत. आम्ही जाणार नाहीत, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत. आज आमचा त्यांनी खाऊ गल्ल्या बंद केल्या. आज देवेंद्र फडणवीस म्हणावं आमचा खाऊ खायला ये म्हणावं. रोडनी बघा सगळा खाऊच खाऊ आमचा आहे. जग 18 पगड जातीला, 18 पगड समाजाला हा मराठा समाज जगवितो. 18 पगड गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला. कोर्टाने 5000 आंदोलकांना परमिशन दिली होती आझाद मैदान. सदावर त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या अटी घालून दिलेल्या होत्या त्या अटींचं उल्लंघन झालेलं आहे, त्यामुळे जरांगेंना आंदोलनाला परवानगी नाकारायला पाहिजे. आता 5000च लोक तिथं आहेत. आम्ही फक्त जाता गावाकडे जाता बघा येतो. आम्ही 5000च जरांगे पाटलासोबत 5000च आहेत. आम्ही लालबागचा गणपती बघायला आलो. लालबागचा गणपती आम्ही मुंबई फिरायला आलो. जरांगे पाटील उपोषण कसे करतात बसलेत आम्ही बघायला आलो. तिथली लालबागचं दर्शन घ्यायला, लालबागचं अन्नक्षेत्र बंद केलं नाही. अन्नच्या अहो त्या लालबागला कोण जात हो? आम्हीच दान धर्म करतो. आम्ही पाया पडायला गेलो तर असे 1000-10,000 रुपये त्या पिटीत टाकतो. मला काय वाटतं कोण करते तुमच्यावर तसं? फक्त हे देवेंद्र फडणवीसचं षडयंत्र आहे, दुसरं कुणाचं नाही. आणि देवेंद्र फडणवीसला पण हे सांगणं आहे, आणि त्यातल्या त्यात आमच्या मराठ्याच्या अवलादी जे आमदार आहेत त्यांना पण हे सांगणं आहे. 288 आमदारापैकी 212 आमदार हे मराठ्याचे आहेत. त्यांनी जर आज राजीनामा दिला तर आम्हाला आरक्षण आज भेटतंय. आणि आज त्यांनी आमच्या मुंबईत हाल केलेत, त्यांनी उद्या आमच्या गावाकडे येणार नाहीत का? येणारच ना. ज्या टायमाला मतदान मागायचाल त्या टायमाला हेच कांदे आम्ही त्यांना फिकू घालू. पण तुम्ही फडणवीसांवरती बोलता, जरांगे पाटील सुद्धा फडणवीसांवरती बोलतात, पण त्याच सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा आहेत. तेच एकनाथ शिंदे ज्यांनी तुम्हाला वाशीत आश्वासन दिलं, आंदोलन मागं केलं, आता ते काय बोलत नाही. तुमच्या समोरच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की 288 पैकी 212 आमदार मराठ्याचे आहेत, 2 उपमुख्यमंत्री मराठ्याचे आहेत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे 2 मुख्यमंत्री मराठ्याचे आहेत. ते नाव घ्यायचं नाही त्यांचं कोण आहेत ते आम्हाला काही घेणं देणं नाही. 2 उपमुख्यमंत्री मराठीचे आहेत. त्यांचा डीएनए चेक करावा लागेल आता.
इथून पुढे आम्ही त्यांना सांगू आम्ही कोण आहेत ते येणार नाहीत का ते आमच्याकडे. त्यांना वाटलं नाही का इथं लोकांची गैरसोय रात्री इथं झोपले CST वर. आम्ही जिथं राहतो आम्हाला जिथं पार्किंग दिली ना ते रेल्वेचं कुठलं ना ते शिवडीमध्ये अशी घाण आहे ना, एवढी घाण तेवढी घाण आम्ही त्यांना दाखवू. कुठलं आंघोळीला पाणी नाही, संडासची सोय नाही, लाईट. ज्या टायमाला आम्ही शिवडीचा रस्ता बंद केला त्या टायमाला रात्री लाईट दिली त्यांनी आम्हाला लाईट. एवढं नीट सरकार. आम्ही रीतसर संविधानाला मानून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. यांना काहीतरी सांगायचं नाही बोलू. एकनाथ शिंदे ज्यावेळेस आलाय तुम्ही? आम्ही लातूर. एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आमची मुंबईत भरपूर सोय झाली आंदोलकाराची. ह्यावेळेस झाली आंघोळीचं पाणी भेटलं वाशीत, आंघोळीला पाणी भेटलं, जेवायला भेटलं, व्यवस्था भरपूर भेटली. त्यांनी काही ना काही सरकारनं जरांगे पाटला सोबत पैसे आले. त्यांनी काही ना काही बोलले पण ही सरकार यायला तयार नाही. आम्ही ह्या सरकारला मतदान केलेलं असून सुद्धा ही मराठ्याची हाल करायला लागलेला आहे. एकनाथ शिंदेने काय काय तुम्हाला तिथं काय सोय केली होती? काय काय आम्हाला काय दिलं नसल, जेवायला दिलं, येऊन विचार पाचार तर केला ना त्यांचा. आमचा विचार पाचार तर केला ना, खायला जेवायला सगळं दिलेला वाशीत आम्हाला त्यांनी. ह्या सरकारनं काय दिलं? हाय ती सुद्धा खाऊ गाल्या बंद केल्या, हाय ती लाईट बंद केली. ह्यांनी काय दिलं आम्हाला? आमचे 200 आमदार असून एवढ्यांनी राजीनामा जर दिला तर हे सरकार राहतं का? हे आपल्याच फुटे. तुम्ही कुठून आलात? लातूर. आणि आता किती दिवस थांबायचा प्लॅन? आम्हाला जोपर्यंत जरांगे पाटील चला म्हणत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. ज्या दिवशी जरांगे पाटील चला म्हणते. गावाकडे शेती वगैरे करतो? शेती करतो आम्ही, 5 एकर शेती आहे. आणि मुलं शाळेला येतं. त्यांनी डोनेशन भरायचं म्हणलं आमच्या डोनेशनला पैसे नाहीत. वर्षाला आम्हाला कमीत कमी 4-5 लाख रुपये, 4 लेकर राहतं, 4-5 लाख रुपये खर्च येते. आणि उत्पन्न किती निघतं? उत्पन्न किती निघायला? निम्म्याच्या पुढून तर उत्पन्न ह्याच्यात जायला खर्चात जायलेला आहे. काय निघा राहायला लागले खाली? 1500 रुपयाला पोत आहे. कसं मॅनेज करतो? काय करायचं? लोकांचे कामं करून मॅनेज करावं लागते. तुम्ही काय म्हणत होता? सर मी नांदेडचा आहे काकांडी इथून. सर तुमच्या मीडियातर्फे कॉलेजला जातो? कॉलेजला नाही सर, मी शेती करतो. कॉलेज सोडून दिलेलं आहे. काय शिकलास? 12वी झालेलं आहे सर माझं. नाही सर. शेतीत काय? माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे सर. मी म्हणजे असे रोजीरोटी करून बाहेरचं घरचं पालन पोषण करतो. आणि तुमच्या मीडियातर्फे मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या आमदार बांधवांना जाहीर निषेध करतो. सुरुवातीला मराठा बांधवांचा सुरुवातीला सर, कारण की एवढा समाज आमचा चिखलामध्ये बसलाय तरी त्याला काहीच क्यू नाही. मराठा समाज एवढा रस्त्यावर आलाय त्यांना काहीच क्यू नाही. आणि भाजप सरकारला माझी नम्र विनंती आहे की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नये. आमचा कोण लावतोय वाद? भाजप सरकारचं याच्यामध्ये 100% या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा आहे. हो बरोबर आहे ना सर, ते मान्य आहे आम्हाला. आम्ही आमच्या समाजाच्या दोन्ही नेत्यांचा जाहीर निषेध करतो. कारण की एवढा समाज रस्त्यावर असताना त्यांनी कोणाचीच विचारपूस केली नाही, काही देखभाल केली नाही. आणि दुसरी गोष्ट सर, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावू नये सर. आणि भाजप सरकारनं जे काय आमचं हक्काचं आरक्षण आहे ते लवकरात लवकर जे काय मागणी आहे त्या पूर्ण कराव्या. तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं? या कुठून आलात? लातूरून आलो मी. काय अडचणी? अडचण काय नाही, 4 दिवस झाला आम्ही आलो इथं उपोषण मागण्यासाठी. तर आज जरा थांबला होता रात्री? आम्ही तिथं थांबलो, चिवडीला थांबला. तर तिथं अशी अडचण आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या आता माझं वय 65 आहे. ह्या 65च्या वयामध्ये मी एक वेळ सुद्धा तसल्या घाणीमध्ये बसलेलो नाही. आणि असा मी भाजप सरकारमधला फडणवीस सारखा बदमाश साल्या कुठंच बघितला नाही. तर त्यानं असं करावं की मी तुम्हाला 288 आपले मध्ये 200 आमदार आपल्या मराठीचे आहेत, त्यांच्यासारखं तर एक बी नाही. ते जर शाहू असते तर सगळे इथं उपोषणला आले असते, पाटलापाशी आले असते. अशी आम्हाला एवढी अडचण आलीच नसती. तरी माझं म्हणणं असं आहे की सगळ्या जेवढे मराठा आमदार आहेत तेवढ्या आमदारांनी पाटलापाशी यावं आणि काय आमची जेवढा मराठा समाज इथं आलाय त्यांची अडचण बघावं, मुख्यमंत्र्याला सांगावं. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आज जर त्याला वाटत असेल की सगळं मराठा मुंबईत आलाय, मी मालक आहे, पण उद्या त्याला चालून जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा ह्या सभेमध्ये त्याला नाही जर मराठ्याचा विचार दावला, विचारानं काय मराठ्यांनी केलं हेच बघावं लागेल त्यानं. तुमचा फडणवीसावर फार राग दिसतोय, काय कारण? फडणवीसचं कारण काय? राग फडणवीसवर राग नाही आमचा. फडणवीस आतापर्यंत मुख्यमंत्री झाले, आमचे लातूरचे मुख्यमंत्री झाले,
जुने सगळे मुख्यमंत्री झाले, त्या मुख्यमंत्र्यांनी बोलल्याबरोबर कोणताही शब्द करेक्ट केला, पण ह्या मुख्यमंत्री का करेक्ट करीन आम्हाला सांगा. आमचा राग कशावर आहे जास्ती? 200 आमदार मराठ्याचे आणि मुख्यमंत्री ह्यांच्यावर आमचा राग आहे जास्ती. तर मराठा आंदोलक त्यांचे शेतीचे प्रश्न सांगतायत आणि त्यांना शिक्षणासाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या नोकरीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्याला इथे बाहेर सुद्धा बघायचं आहे, अनेक आंदोलकांनी बाहेर सुद्धा गर्दी केलेली आहे. सीएसएमटीच्या बाहेर आंदोलक जमलेले आहेत. सकाळपासून ही गर्दी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काल सुद्धा आवाहन केलेलं होतं की आंदोलकांनी सीएसएमटीच्या स्टेशनमध्ये थांबू नये, त्यांनी आझाद मैदानावर यावं. परंतु तरी सुद्धा आंदोलक हे गर्दी करत होते, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आझाद मैदानामध्ये चिखल झालेला आहे, तिथे पाणी साचलेलं आहे, आम्हाला तिथे बसायला जागा नाहीये, आम्ही तिथे बसू शकत नाही आहोत. दुसरीकडे अव्यवस्थेचा सुद्धा महत्वाचा मुद्दा होता, कारण आंदोलकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला इथे टॉयलेटला व्यवस्था नाहीये, आम्हाला आंघोळ करायला व्यवस्था नाहीये, व्यवस्थित झोपायला जागा नाहीये. त्यामुळे ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती, मग तो शिवडी असेल किंवा नवी मुंबई असेल, वाशी असेल, या ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी गाड्या लावण्यात आलेल्या आहेत तिथे आंदोलक रात्री पोहोचले. त्यांनी तिथे जाऊन आंघोळी केल्या, तिथे ते झोपलेले होते आणि सकाळ झाल्यानंतर हे सगळे आंदोलक सीएसएमटी मध्ये पोहोचलेले आहेत.